नमस्कार. मराठी स्टॉक मार्केट कॅन्डलस्टिकचे प्रकार आपण कालच्या भागमध्ये बघितले. कॅन्डलस्टिकचे प्रकार, कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय आणि कॅन्डलस्टिकचे एक दोन प्रकार बघितले. त्यानंतर जे पुढचे भाग आहेत राहिले ते आपण ते बघूया. आता कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय आपण बघितले ते एकदा रिव्हिजन करून घेऊया. कॅन्डलस्टिक्स म्हणजे एखाद्या शेअरची पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये ज्या प्राईसची मुवमेंट होते आणि ती कॅन्डल तयार होते त्याला कॅन्डलस्टिक्स असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स या स्टॉकचे 5 मिनिट या मिनिटामध्ये ओपन कितीला होतो, लो किती होतो, हाय किती होतो आणि क्लोज कितीला होते, हे 4 पॉईंट जेव्हा समजतात आपल्याला त्यावर कॅन्डलस्टिक्स तयार करता येते आणि ते आपल्याला समजते तेव्हा आपण तिला कॅन्डलस्टिक्स असे म्हटले जाते. आता आपण पुढचा भाग बघूया. हॅमर म्हणजे हातोडीसारखा असलेली कॅन्डल. अशी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता हा अशी हॅमर आहे. हा जो राऊंड शेपमध्ये केलेला गोल सर्कलमध्ये जी केलेली आहे तशी हॅमर आहे. आता हॅमर म्हणजे काय? हॅमर म्हणजे हातोडीसारखा आकार असलेली कॅन्डल. अशी कॅन्डल हे तेजीचे लक्षण असते. आता हॅमरचे परत दोन प्रकार पडतात, बुलिश कॅन्डल आणि बुलिश हॅमर कॅन्डल आणि दुसरी जी आहे ट्रेंड. आता ट्रेंड दोन आहेत. हॅमरचे दोन ट्रेंड आहेत. हॅमर कॅन्डलचे दोन प्रकार पडतात, बुलिश ट्रेंड कॅन्डल आणि बेरिश ट्रेंड कॅन्डल. बेरिश ट्रेंड हॅमर. आता हा जो आहे तो आहे बुलिश ट्रेंड आहे. बुलिश ट्रेंड. आता तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे बुलिश म्हणजे काय आणि बेरिश म्हणजे काय. बुलिश म्हणजे तेजी आणि बेरिश म्हणजे मंदी. आता बुलिश म्हणजे तेजी आणि बेरिश म्हणजे मंदी. हे कशावरून तुम्हाला काल सांगितले होते. आता बघा, आता हा कॅन्डल कसा आहे, ओपन किती झालेला आहे, क्लोज किती. हा कॅन्डल ही जी हॅमर आहे, हा हॅमर हिरवा कॅन्डल आहे. यावरून आपल्याला समजू शकते की हा हॅमर चढत्या क्रमांकाचा आहे, म्हणजे अप ट्रेंडमध्ये जाणार आहे. त्यामुळे आपल्याला समजू जाईल की जो हॅमर आहे तो हा बुलिशमधला आहे. बुलिश हॅमर असेल तर आपण त्याला हिरवा रंग म्हणले जात, हिरवा रंगाची कॅन्डल असते असं काल सांगितलं होतं. आणि बेरिश हॅमर असेल तर तो कॅन्डल जो आहे तो ग्रीन ह्याचा आहे, रेड ह्याचा आहे, लाल कॅन्डलस्टिक असेल तुम्हाला असे सांगितले होते. आता बघा, हा जो ओपन झाला असेल 100 रुपयाला, क्लोज झाला आहे, ओपन झाला आहे 100 रुपयाला आणि ह्याचमध्ये जो हाय ओपन इज इक्वल टू हाय. ओपन 100 रुपयालाच, त्याने हाय पण 100 रुपयेच गेला आहे. ओपन 100 रुपयाला, हाय गेला आहे 100 रुपये आणि क्लोज पण 100वरच झाला आहे. क्लोज 100 रुपये झाला आहे, परंतु त्याचा लो जो आहे, लो हा त्या कॅन्डलच्या जो रिअल बॉडी आहे, जी मेन बॉडी त्या मेन बॉडीच्या डबल हा त्याचा लो पॉईंट आहे. त्याचा डबल लो पॉईंट आहे. म्हणून तुम्हाला असं समजले असेल की हा हॅमर आहे. आता हॅमर हा हिरवा कशामुळे आहे? हा हॅमर हिरवा आहे कारण त्याचा ओपन झाला आहे 100 रुपयाला, क्लोज झाला आहे 110 रुपये. त्याचा लो आहे 80 रुपये आणि त्याची जो हाय म्हणजेच त्याचा हाय हा क्लोज एवढाच आहे. हाय क्लोजच्या वर गेलेला नाही, तेवढाच त्याचा क्लोज आहे. त्यामुळे हा हॅमर आहे बुलिश हॅमर कॅन्डल. ह्या कॅन्डलमध्ये तेजी दिसते. याच्या उलट हा दुसरा जो हॅमर आहे, याच्या उलट हा दुसरा म्हणजेच बेरिश हॅमर जो आहे, बेरिश हॅमर तो रिव्हर्स आहे, रिव्हर्स पॅटर्नमध्ये आहे. सगळे पॅटर्न्स तुम्हाला बॅक साईड. आता बेरिश हॅमर कॅन्डल कसा असेल, हा असेल फक्त याची क्रॉस सेक्शनमध्ये असेल. बेरिश हॅमर कॅन्डल कसा असेल, ओपन वर झाला असेल, क्लोज खाली झाला असेल, परंतु त्याचा लो जो आहे ओपन इज इक्वल टू हाय असेल. ओपन इज इक्वल टू हाय, क्लोज हा ओपनच्या ठिकाणी असेल, परंतु लो सेम पोझिशनला असेल, तेव्हा त्याला बेरिश कॅन्डल असे म्हटले जाते. बेरिश हॅमर. आता हा हॅमरचा जो मुख्य जो सॅम्पल आहे तो म्हणजेच काय, हॅमर म्हणजे हातोडीसारखा आकार असलेली कॅन्डल. अशी कॅन्डल हे तेजीचे लक्षण मानले जाते. बरोबर आहे. अशी कॅन्डल दिसणे ही तेजीचे लक्षण आहे. हा जो पॅटर्न कोणता आहे, बुलिश हॅमर कॅन्डल आहे. बुलिश हॅमर कॅन्डल. दोन ट्रेंड आहेत. दोन ट्रेंड म्हणजेच कोणते, बेरिश ट्रेंड आणि बुलिश ट्रेंड. त्यापैकी हा बुलिश ट्रेंड आहे आणि बेरिश ट्रेंड याच्या रिव्हर्स. जर ओपन
वरच्या पॉईंटला झाला असता आणि क्लोज खालच्या पॉईंटला असेल. आता सध्याला ओपन जो आहे तो खालच्या पॉईंटला आहे आणि क्लोज वरच्या पॉईंटला आहे. चला आपण त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया आपण. इन्व्हर्स हॅमर म्हणजेच उलट्या हातोडीसारखा आकार असलेली कॅन्डल, अशी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता इन्व्हर्स हॅमरचा बॅक साईडच्या आता जो झाला हॅमर आणि ह्या हॅमरचा काही संबंध नाही, वेगवेगळे हॅमर आहेत. इन्व्हर्स हॅमर म्हणजे उलट्या हातोडीसारखा असलेला कॅन्डल, अशी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता बघा ह्या कॅन्डलमध्ये पण तसं आहे, हा कॅन्डल उलटा आहे, इन्व्हर्स आहे, परंतु ओपन जो झाला आहे तो कुठं ओपन आहे, ओपन 90 रुपयाला. एक मिनिट. आता ओपन इथं आहे, क्लोज झाला इथं, ओपन इथे क्लोज इथे, आणि त्याची जी हाय आहे ती हाय ह्या दोन रिअर बॉडी मेन बॉडीच्या डबल त्याची हाय आहे आणि लोचा काय तर संबंध थोडाशी लो आहे. त्यामुळे हा कोणता आहे, इन्व्हर्स हॅमर. ह्या इन्व्हर्स हॅमर तयार झाल्याने ह्या इन्व्हर्स हॅमरची जी ही आहे, इन्व्हर्स हॅमर तयार होणे ही असं दर्शवले जाते की तेजीचे हे कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. त्यानंतर आता आपण पुढे बघूया बुलिश एंगल्फिंग. आता बुलिश एंगल्फिंग म्हणजे काय, आधीच्या लाल कॅन्डलला झाकून टाकणारी हिरवी कॅन्डल अशी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता बुलिश एंगल्फिंग म्हणजे पुढे बघूया. आता बघा इथे बघा ही जी लाल कॅन्डल आहे, या लाल कॅन्डलला झाकून टाकणारी हिरवी कॅन्डल तयार होणे ही अशी कॅन्डल असा टाईम फ्रेममध्ये दिसणे याला तेजीचे लक्षण मानले जाते. याला तेजीचे लक्षण मानले जाते. काय म्हणताय, बुलिश एंगल्फिंग, आधीच्या लाल कॅन्डलला झाकून टाकणारी हिरवी कॅन्डल अशी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता ही कॅन्डल आहे लाल, त्यानंतर ही जी हिरवी कॅन्डल तयार झाली, ही कॅन्डल ह्या कॅन्डलला झाकून टाकणार. आता ह्या कॅन्डलचा समावेश कुठे आहे, हितवर आणि हितवर. आता ह्या कॅन्डलला झाकून टाकणारी ही जी दुसरी कॅन्डल आहे, हिरवी कॅन्डल ह्या कॅन्डलला झाकून टाकणारी तयार झाली. म्हणजेच हिरव्या कॅन्डलमध्ये ही लाल कॅन्डल पूर्ण समाविष्ट झाली. त्यानंतर हिरवी कॅन्डल मोठी तयार झाली, त्या कॅन्डल अशी कॅन्डल दिसणे या कॅन्डलला तेजीचे लक्षण मानले जाते. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे, नेक्स्ट प्रकार, तो आहे बेरिश एंगल्फिंग. म्हणजेच आता बुलिश एंगल्फिंग म्हणजे काय, लाल कॅन्डलला हिरवी कॅन्डल झाकून एका ह्याच्यामध्ये आधीच्या लाल कॅन्डलला झाकून टाकणारी हिरवी कॅन्डल अशी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे बेरिश एंगल्फिंग म्हणजे काय, आधीच्या हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी लाल कॅन्डल अशी कॅन्डल दिसणे हे मंदीचे लक्षण मानले जाते. आता बघूया आपण पुढे. आता बघा इथे कसं आहे, ही हिरवी कॅन्डल आहे, ह्या हिरव्या कॅन्डलला लाल कॅन्डलनं झाकून टाकलं आहे. बघा ह्या लाल कॅन्डलनं झाकून टाकले, तेव्हा तो शेअर डाऊन ट्रेंडमध्ये चालला. आपण बॅक साईडला बघितले होते, हा शेअर ह्या लाल कॅन्डलला हिरव्या कॅन्डलनं पूर्ण झाकून घेतलं होतं, तेव्हा तो शेअर अप ट्रेंडमध्ये चालला होता. त्याचप्रमाणे इथे असं दिसत आहे की हिरव्या कॅन्डलला लाल कॅन्डलने पूर्ण झाकून घेतले, त्यानंतर शेअर डाऊन ट्रेंडमध्ये चालला. म्हणून असं बोललं जातं की बेरिश एंगल्फिंग म्हणजेच आधीच्या हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी लाल कॅन्डल दिसणे हे मंदीचे लक्षण मानले जाते. त्यानंतर आपण पुढे बघूया मॉर्निंग स्टार. आता मॉर्निंग स्टार म्हणजे काय, जेव्हा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि अशी कॅन्डल आता मॉर्निंग स्टार हा मॉर्निंग दोजी स्टारकडे लक्ष देऊ नका, फक्त आणि फक्त जो हा पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार ह्या पॅटर्नकडे लक्ष द्या. हा पॅटर्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मॉर्निंग स्टार ह्या मॉर्निंग स्टारकडे आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे. मॉर्निंग स्टार जेव्हा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि अशी कॅन्डल दिसणे म्हणजे तो ट्रेड बदलण्याचे लक्षण आहे. मग आता मॉर्निंग स्टार हा आहे.
आता मॉर्निंग स्टार, आता ट्रेड बदलण्याचे लक्षण मानले जाते. मॉर्निंग स्टार दिसणे म्हणजे ट्रेड बदलण्याचे लक्षण दिले जाते. आता जेव्हा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये असतो अशी कॅन्डल दिसणे ते ट्रेड बदलण्याची. आता शेअर डाऊन ट्रेंडमध्ये कुठं आहे तुम्हाला सांगतो. शेअर हा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, बरोबर, खालच्या दिशेने जात आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे. परंतु डाऊन ट्रेंडमध्येच असताना हा मॉर्निंग स्टार म्हणजेच थोडीशी ओपनवर झाला, क्लोज खाली झाला आणि त्याचा लो नाही आहे आणि जो हाय आहे तो हाय पण थोडासा आहे. जेव्हा अशी कॅन्डल तयार होते तेव्हा ते शेअर, तेव्हा तो स्टॉक अप ट्रेंड, तेव्हा तो ट्रेंड बदलण्याचे लक्षण असते. म्हणजे ट्रेंड कोणते आहेत, बुलिश आणि बेरिश. म्हणजेच तो सध्याला बेरिश ट्रेंड सोडून बुलिश ट्रेंडमध्ये जाण्याची लक्षणं दिसत आहेत, असं या मॉर्निंग स्टार या कॅन्डलचं वक्तव्य आहे व जे काम आहे. आता मॉर्निंग स्टार, त्यानंतर पुढे बघूया आपण 3 व्हाईट शोल्जर्स. आता 3 व्हाईट शोल्जर्स, आता इथे आपण 3 व्हाईट शोल्जर्स खाली दिलेल्या चित्रानुसार सलग 3 हिरव्या कॅन्डल्स 3 व्हाईट. आता इथे आपण 3 ग्रीन शोल्डर्स पण म्हणू शकतो. ह्या कॅन्डल्स 3 व्हाईट शोल्जरला आधीच्या जी म्हणजे आपण ब्लॅक आणि व्हाईट ह्यामध्ये चार्टमध्ये शिकत होतो, त्यामुळे 3 व्हाईट शोल्जर्स खाली दिलेल्या चित्रानुसार सलग 3 हिरव्या कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता इथे बघा, 1 2 3 ह्या सलग 3 हिरव्या कॅन्डल आहेत. त्यामुळे त्याला आपण 3 व्हाईट शोल्जर्स म्हणले. 3 ग्रीन शोल्जर्स, त्यामुळे ट्रेड बदलण्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तेजीचे लक्षण मानले, हे तेजीचे लक्षण मानले. त्या स्टॉकमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये 3 ग्रीन कॅन्डल दिसत असतील, त्यापेक्षा एकाहून एक मोठी असेल आणि त्या कॅन्डल त्या ट्रेंडमध्ये तेजीचे लक्षण दाखवत असतात. आता 3 ब्लॅक शोल्जर्स, आता इथे कशा 3 ग्रीन शोल्डर आहेत, 3 ग्रीन शोल्जर आहेत, 3 व्हाईट शोल्जर्स आहेत. त्या तेजीचे लक्षण दाखवतात. तसेच या इथे 3 ब्लॅक शोल्जर्स म्हणजे खाली दिलेल्या चित्रानुसार सलग 3 कॅन्डल दिसल्या की त्या मंदीचे लक्षण मानले जाते. आता 3 लाल कॅन्डल दिसल्या की लक्षण मानले जातात. हे बघा इथे 1 2 3 ह्या 3 सलग लाल कॅन्डल आहे. ह्या लाल सलग कॅन्डल दिसल्या की आपण म्हणू शकतो की आता या स्टॉकमध्ये मंदी येणार आहे. म्हणजे तो स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे. आता हँगिंग मॅन, आता लटकलेल्या माणसाला सारखी कॅन्डल दिसणे हे मंदीचे लक्षण मानले जाते. आता हे लटकलेल्या माणसास कॅन्डल दिसणे हे मंदीचे लक्षण मानले जाते. लटकलेल्या माणसासारखी कॅन्डल दिसणे हे मंदीचे लक्षण. इथे बघा हँगिंग मॅन, ही जी आहे ही हँगिंग मॅन आहे. इथनं आपण जेव्हा आता वर अप्पर थोडी आहे, खाली थोडी आहे, त्याची अप्पर बॉडी थोडी आहे, लोअर बॉडी थोडी आहे, रिअर बॉडी थोडी आहे. त्यानंतर तो शेअर डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे, तेव्हा त्याला हँगिंग मॅन असे म्हटले जाते. शूटिंग स्टार, इव्हनिंग स्टार प्रमाणे इव्हनिंग स्टार काय काम करतो आपण सांगितले होते, चेक करा. मॉर्निंग स्टार काय करतो, जेव्हा शेअरमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि अशी कॅन्डल मॉर्निंग स्टार दिसतो तेव्हा तो शेअर ट्रेंड बदलण्याचे लक्षण आहे. म्हणजेच अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये तो अप ट्रेंडमध्ये जातो. आणि इथे 3 व्हाईट शोल्जर्समध्ये इथे शूटिंग स्टारमध्ये खाली दिल्याच्यानुसार कॅन्डल दिसणे हे पण मंदीचे लक्षण मानले जाते. हे बघा शूटिंग स्टार ही कॅन्डल अशी असते. शूटिंग स्टार अप्पर बॉडी जी आहे ती जास्त आहे, इनव्हर्स हॅमर नाही आहे. आणि कारण त्याची जी रिअर बॉडी मेन बॉडी थोडी किती कमी आहे, त्यामुळे त्याला शूटिंग स्टार असे म्हटले आहे. आणि शूटिंग स्टार चित्रानुसार खाली मंदीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तो शेअर डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे. हा बघा डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे. त्यानंतर आपण पुढचा जो पार्ट बघणार इव्हनिंग स्टार. आता जेव्हा शेअर अप ट्रेंडमध्ये असतो, आता तो मागाचा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये होता, म्हणजेच मॉर्निंग स्टार डाऊन ट्रेंडमध्ये असताना काय होत होतं, जर डाऊन ट्रेंडमध्ये मॉर्निंग स्टार तयार झाला तर तो अप ट्रेंड म्हणजेच ट्रेंड बदलण्याचे लक्षण मानले जात होते. तसंच इथे इव्हनिंग स्टार आहे, तेव्हा इव्हनिंग स्टार अशी कॅन्डल म्हणजे इव्हनिंग स्टारमध्ये अशी कॅन्डल दिसली, इव्हनिंग स्टारमध्ये ही अशी कॅन्डल दिसणे म्हणजेच तो ट्रेंड बदलण्याचे लक्षण आहेत. म्हणजे आता सध्याला तो अप ट्रेंडमध्ये जात होता, त्यानंतर तो इव्हनिंग स्टार तो इथे वर दिसला, ही इव्हनिंग स्टार. आता समजा
5 मिनिट किंवा 10 मिनिटाची कॅन्डलस्टिक्स पॅटर्न टाईम फ्रेम आहे. त्यानंतर तो 3 कॅन्डल असे तुमचा शेअर तो अप ट्रेंडमध्ये आहे, सुरूने प्रॉफिटमध्ये, म्हणजेच तो वरच्या दिशेने जात आहे आणि तिथेच काहीतरी इव्हनिंग स्टार हा कॅन्डल तयार झाली. त्यानंतर तुम्ही समजू शकता की इथून पुढे ट्रेंड हा जो कॅन्डलस्टिक्स तयार झाली त्यानुसार समजू शकता की तुम्ही इथून हा स्टॉक ट्रेंड बदलण्याचे लक्षण मानू शकते, म्हणजेच तो अप ट्रेंडवरून डाऊन ट्रेंडला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आज आपण बघितले ट्रेडिंग कॅन्डलस्टिकचे प्रकार: हॅमर कॅन्डल, बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, इन्व्हर्स हॅमर, इन्व्हर्स हॅमर, इव्हनिंग स्टार, आणि जे काही प्रकार आहेत राहिलेले दोजी कॅन्डल, दोजी कॅन्डल, दोजी बार कॅन्डल, दोजी कॅन्डल, ते अजून राहिलेले काही प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर ज्यांना काही डाऊट असतील वगैरे काही खाली कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू गाईज, वेलकम.